शासनाने अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण 2020 अंतर्गत ऊसाच्या चिपाडावर आधारित वा कृषी अवशेषांवर आधारित सहवीज निर्मिती प्रकल्पांकरिता 2027 पर्यंत 1350 मेगावॉट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले होते। त्यानुसार महानिर्मितीकडून एप्रिल 2025 पर्यंत निम्मेही सामंजस्य करार झाले नसल्याची माहिती आहे। त्यामुळे शासनाच्या या धोरणावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। महानिर्मितीने एप्रिल 2025 पर्यंत ऊसाच्या चिपाड्यावर आधारित सहवीज निर्मिती प्रकल्पासाठी 502 मेगावॉट क्षमतेचे सामंजस्य वीज खरेदी करार केले। त्यापैकी 401 मेगावॉट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित झाले असून महावितरण कंपनी सदर प्रकल्पांमधून वीज खरेदी करत आहे। अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण 2020 नुसार महाऊर्जा मार्फत अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांची नोंदणी जलद गतीने करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे। 30 जून 2022 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण 2020 अंतर्गत प्रोत्साहनात्मक सुधारणा जाहीर करण्यात आल्या। त्यानुसार ऊसाच्या चिपाडावर आधारित सहवीज निर्मिती प्रकल्पातून निर्माण झालेल्या विजेचा स्वयं वापरासाठी उपयोग केल्यास प्रकल्प कार्यान्वित झालेल्या दिनांकापासून पहिल्या 10 वर्षांपर्यंत विद्युत शुल्क माफ करण्याची तरतूद आहे। दरम्यान 2027 पर्यंत या धोरणानुसार 1350 मेगावॉट वीज निर्मितीचे उद्दिष्ट असतानाही 5 वर्षात निम्मीही वीज निर्मिती झाली नसल्याने 2027 पर्यंत हे उद्दिष्ट साध्य होणार का, याबाबत विद्युत क्षेत्रातही तज्ञही प्रश्न उपस्थित करतायत।